शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे। मोटेगावकरच्या नालंदा कॅम्पस कार्यालयामध्ये सीबीआयचं पथक दाखल झालंय। मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे। नीट परीक्षेच्या संदर्भाने चौकशीसाठी सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं पुण्यामधून ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि चौकशी सुरुवात केलेली आहे। तर इकडे सीबीआयचं पथक जे आहे ते मोटेगावकरांच्या नालंदा कॅम्पस या इमारतीमध्ये पोहोचलेलं आहे। आर्थिक व्यवहाराची चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे। प्रसंगी काही त्यांच्या जे कार्यालयातल्या रूम्स आहेत किंवा जी काही कागदपत्रे आहेत ती सील करण्याची कारवाई देखील जी आहे ती सीबीआयकडनं होऊ शकते, अशा प्रकारची माहिती समोर येते। एकूणच लक्षात घेतलं तर सलग 9 तास मोटेगावकरांची चौकशी सीबीआयने त्यांच्या घरी केलेली होती आणि 2 ते 3 वेळेला या कॅम्पसमध्ये देखील सीबीआयने चौकशी केलेली होती आणि आत्ता सीबीआय पुन्हा या नालंदा कॅम्पसमध्ये पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि चौकशीला सुरुवात झालेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।